नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. तर मित्रांनो, दिल्लीचं राजकारण नेहमीच गरम असतं, पण काही दिवस असे असतात जे इतिहासात नोंदले जातात. आणि 18 तारखेचा दिवस तसाच काही होता. कारण हा फक्त एक विरोधकाचा प्रश्न नव्हता, हा होता सत्तेचा, भविष्यातल्या निवडणुकांचा आणि देशाच्या राजकीय नकाशाचा एक खेळ. महिला आरक्षण हा शब्द आजचा नाही, 1990 पासून हा मुद्दा देशात फिरतोय. प्रत्येक सरकारने यावर बोललेलं, आश्वासन दिलं होतं, पण जेव्हा जेव्हा वेळ आली काहीतरी अडलं. 2010 मध्ये राज्यसभेत विधेयक पास झालं. लोकांना वाटलं आता मार्ग मोकळा झाला, पण लोकसभेत येऊन तेच विधेयक थांबलं आणि हळूहळू हा विषय थंड झाला. पण राजकारणात काहीही कायमचं संपत नाही. योग्य वेळ येते आणि विषय परत पुढे येतो. काही वर्षांपूर्वी पुन्हा हा मुद्दा जिवंत झाला. सत्ताधाऱ्यांनी याला महिलांच्या सशक्तीकरणाचा मोठा निर्णय म्हणून मानलं. देशभरात चर्चा सुरू झाली. महिलांमध्ये आशा निर्माण झाल्या, आता तरी आपल्याला अधिक जागा मिळेल का, आपला आवाज संसदेत वाढेल का, सगळं अगदी सेट वाटत होतं. पण 18 तारखेला लोकसभेत अचानक गेम बदलला. तासनतास चर्चा झाली, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, वातावरण तापलं आणि मग मतदान झालं. सगळ्यांना वाटत होतं की विधेयक पास होईल, पण आकडे समोर आले आणि सगळं उलटलं. अपेक्षित 2/3 बहुमत मिळालंच नाही आणि विधेयक नामंजूर झालं. क्षणात राजकारण पेटलं. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आले आणि त्यांनी थेट विरोधकांवर आरोप केला की महिलांच्या सशक्तीकरणाला जाणीवपूर्वक विरोध केला जातोय. त्यांच्या बोलण्यात स्पष्ट आक्रमकता होती आणि एक मेसेज होता की हा मुद्दा इथेच थांबणार नाही. तसंच दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी पूर्ण नॅरेटिव्ह बदलून टाकला. त्यांनी म्हटलं की हा महिला आरक्षणाचा मुद्दा नाहीच, तर देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. आता इथेच खरी कथा सुरू होते. एकाच गोष्टीचे दोन वेगवेगळे अर्थ. सरकार म्हणतं महिलांसाठी लढतोय, विरोधक म्हणतात की हा राजकीय गेम आहे. मग खरं काय? विरोधकांची भीती काय आहे? दक्षिण भारत, ईशान्य भारत, लहान राज्य याचं म्हणणं आहे की लोकसंख्येच्या आधारावर जर मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर त्यांच्या जागा कमी होऊ शकतात, म्हणजे संसदेत त्यांचा आवाज कमी होईल आणि उत्तर भारतातील राज्याचं वर्चस्व वाढेल. म्हणजे महिला आरक्षणाच्या नावाखाली एक मोठं डिलिमिटेशन गणित बसवलं जातंय का, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. 31 तास चर्चा झाली. 131 खासदारांनी आपली मतं मांडली. त्यात 56 महिला खासदार होत्या. विचार करा, महिलांसाठी असलेल्या विधेयकावर महिलांसाठीच एकमत नाही. याचा अर्थ हा मुद्दा फक्त महिलांचा राहिलेला नाही, हा आहे सत्तेचा आणि भविष्यातल्या निवडणुकांचा खेळ. आणि आता सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीवर खेळतंय की देशभरात लोक वाट पाहतात की नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार. विरोधकांवर थेट हल्ला करणार की काही मोठा निर्णय जाहीर करणार. कारण राजकारणात काहीही अचानक होत नाही. प्रत्येक गोष्टी मागे एक प्लॅन असतो, एक स्ट्रॅटेजी असते. आणि आता हा मुद्दा संसदेत मर्यादित राहणार नाही. भाजप देशाच्या प्रत्येक शहरात आणि गावात जाऊन विरोधकांची भूमिका लोकांसमोर मांडणार आहे. म्हणजेच ही लढाई आता थेट जनतेमध्ये होणार. पण या सगळ्या गोंधळात एक साधा प्रश्न अजूनही उत्तर शोधतोय, ते म्हणजे खरंच महिलांना फायदा कोण देणार? कोण खरंच त्यांच्या बाजूने उभा आहे आणि कोण फक्त राजकारण करते? कारण शेवटी हा फक्त एक विधेयक नाही, महिलांच्या आवाजाची लढाई, सत्तेची लढाई आणि भविष्यातल्या भारताच्या राजकीय नकाशाची लढाई. आता निर्णय तुमचा. महिला आरक्षण खरंच महिलांसाठी आहे का, की हा एक मोठा राजकीय गेम आहे? तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.